गुड मॉर्निंग. आज आहे सॅटर्डे आणि अव्युक्तचं पीटीएम म्हणून सकाळी सकाळी घरातले बेसिक काम आवरून रेडी होऊन स्कूलला निघालो. पीटीएमचं इन्व्हिटेशन 2-3 दिवस आधी आलं आणि तेव्हापासूनच अव्युक्त म्हणत होता, तू नको येऊस मम्मा, मी आणि डॅडी जातो. आणि तेव्हाच मी ठरवलं की ही पीटीएम मी अटेंड करेल. ऍक्च्युली ना माझं डिलिव्हरी आणि चेरीचा न्यूबॉर्न फेज यामुळे माझे एकदम पीटीएम मिस झाले होते. आणि पीटीएम बद्दल सांगायचं झालं तर मी 2 टाईपच्या पॅरेंट्सला बघून अक्षरशः नर्वस होते. एक म्हणजे ज्यांचा अर्धा तास तरी टीचर सोबत डीप इंटरॅक्शन चालू असतं आणि दुसरे म्हणजे त्यांनी टीचर सोबत एकदम फ्रेंडली रिलेशन मेंटेन केलेले असतात. ऍज अ पॅरेंट आम्ही कधी इतकी कम्फर्टेबल हो काय माहिती. मला तर अविकच्या अभ्यासाबद्दल जास्त काही डीप विचारायचं नसतं. त्याच्या घरी घेतलेल्या जाणाऱ्या अभ्यासाकडे माझं पूर्ण लक्ष असतं. मला क्युरियोसिटी असते त्याच्या बिहेव्हिअर, कारण त्याचं घरातलं बिहेव्हिअर आणि स्कूलमध्ये मम्मी डॅडी नसताना 20-25 फ्रेंड सोबतचं केलेलं बिहेव्हिअर नक्कीच वेगळं असणार. टीचरने दिलेल्या फीडबॅक प्रमाणे तो हंबल आहे, काइंड आहे, इनोसेंट आहे, शेअरिंग करतो, फ्रेंड्स बनवतो, सगळ्यांसोबत इंटरॅक्शन ठेवतो. आणि बस ऍज अ पॅरेंट मुलं घडवताना मला ह्याच बेसिक व्हॅल्यूज. दुसरं म्हणजे तो खूप बोलतो आणि त्याची जागा सारखी बदलावी लागते. हे सेंटेन्स आम्ही प्रत्येक पीटीएम मध्ये 3 वर्षापासून ऐकत आलोय. आणि तो किती बोलतो, कसं बोलतो हे तुम्ही आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. जनरली बॉईज जास्त एक्सप्रेसिव्ह नसतात, सगळ्या गोष्टी मनातल्या मनात ठेवतात, फिलिंग्स एक्सप्रेस करताना हेजिटेट होतात. ह्यावरचं ऑप्शन मला असं वाटतं लहानपणी त्यांना एक्सप्रेस होऊ दिलं पाहिजे. तुला खूप समजतं का, तुला काय कळतं, हा गर्लिश टॉपिक आहे, याच्यात तू बोलू नको, असं सतत मुलांना टोकत राहणं आपण बंद केलं ना की ते पण मोकळे एक्सप्रेस होते. आणि म्हणूनच तो खूप बोलतो हे ऐकून मला तर छानच वाटतं. आणि अजून 3-4 वर्षात चेरीच्याही पीटीएम स्टार्ट होतील आणि तिच्या पीटीएमला अविकला पाठवलं तर चालेल का, हे आमचं डिस्कशन चालू होतं. आणि मग आम्ही निघालो लंचसाठी. पिंपळे सौदागर मधली साऊथ इंडियन क्विझन साठी अँबियन्स, हायजीन आणि टेस्ट वाईज बेस्ट प्लेस आहे ही. घरून प्रॉपर ब्रेकफास्ट करून निघालो होतो म्हणून लंच लाईटच हवा होता. चेरी सॉलिड खायला लागल्यापासून ना हा एक छोटासा प्रॉब्लेम झाला. आम्ही जेही खातो ना ती प्रत्येक गोष्ट तिला हवीच असते. ती थोडीशी बिझी झाली आहे बघून पटापट जेवून घेतलं. साऊथ इंडियन क्युझनला गेलोय आणि त्यांची ऑथेंटिक कॉफी पिलीच नाही, असं कसं होईल. म्हणून छान कॉफी घेतली आणि निघालो. व्लॉग आवडला असेल तर फॉलो करा. बाय.